हाँ रॉयल नंबर 4 काय द डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ NH4OH NH4OH ऍसिड आहे का बेस आहे हा बेस आहे बरं का किती आहे 1.8 into 10⁻⁵. तर गिवन मध्ये तुम्ही काय लिहायला पाहिजे माहिती आहे गिवन के नाही लिहायचा काय लिहायचा केबी कारण ए कधी वापरायचा के ऍसिड साठी आणि केबी कधी बेस साठी मग केबी किती आहे तुमचा 1.8 into 10⁻⁵. आणि परत कॅल्क्युलेट द डिग्री ऑफ डिसोसिएशन इन किती कॉन्सन्ट्रेशन दिले C is equals to 0.01 आपण असं लिहूया का 0.01 असं लिहिण्यापेक्षा 1 into 10⁻² लिहायला काय हरकत आहे मग गिवन एवढं दिले टू फाइंड काय फाइंड आउट करायचंय अल्फा इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क फॉर्म्युला काय अल्फा इज इक्वल्स टू अंडर रूट के अपॉन सी मग सांगितलं कसं आलंय ऑस्टर्स डायल्यूशन लॉ सॉरी केबी के नाही केबी का बी बेस आहे म्हणून बी ऍसिड असतं तर ए लिहिलं असतं मी परत पुढं कॅल्क्युलेशन काय करायचं अल्फा इज इक्वल्स टू अंडर रूट के किती आहे त्याचा 1.8 into 10⁻⁵ अपॉन किती 1 into 10⁻². आता 1 ने डिवाइड केलं तर काय विषय येत नाही पण 10⁻² वर गेल्यानंतर काय होतं आवाज +2 होतो अल्फा इज इक्वल्स टू काय राहते बघा बरं मग 1.8 into 10⁻⁻³ आपलं काय ठरलं इथं ही रेस्ट वाली व्हॅल्यू कशी असायला पाहिजे इवन नंबर पाहिजे ना इवन नंबर करायसाठी -4 करूया मग अल्फा इज इक्वल्स टू काय करूया अंडर रूट 18 into 10⁻⁴ करूया दोन्ही सेमच आहे बरं काय फक्त पॉईंट इकडे केला व्हॅल्यू तीच आहे मग आता 18चं स्क्वेअर रूट बघायचं किती 18चं स्क्वेअर रूट सांगा into 10⁻². 18चं स्क्वेअर रूट बघायला लागते बरोबर हा